नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शिक्षक भरतीचं संपूर्ण काम आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देण्यात येणार आहे। शिक्षक भरतीबाबत आज एक अतिशय महत्त्वाचा आणि इतिहास घडवणारा GR महाराष्ट्र राज्य सरकारने पारित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हा एक निर्णय जो घेण्यात आलेला आहे, या निर्णयाचे काय परिणाम होणार आहेत, या भरतीमध्ये मेरिट कोण ठरवणार, पारदर्शकता राहणार आहे का, त्याचा उमेदवारांना फायदा होईल की तोटा होईल, आणि ही संपूर्ण प्रक्रिया कोण राबवणार, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वर सेट करा, जेणेकरून आपणास शिक्षक भरतीच्या संदर्भातील संपूर्ण अशी माहिती, अपडेट्स आणि नवनवीन शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जातील। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। जाणून घेऊया की काय आहे महत्त्वपूर्ण माहिती या GR मध्ये। बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण जी बघितलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे, पवित्र पोर्टलच्या मार्फत चालवली जाते, परंतु याचं सगळं जे नियंत्रण होतं ते आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्यावर होतं। शिक्षण आयुक्त कार्यालय हे गेल्या 2017 पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवत आलेलं आहे आणि यांच्या माध्यमातूनच ही जी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्याचं आपण बघितलेलं आहे। पण आता हे जे नियंत्रण आहे, हे नियंत्रण आज रोजी म्हणजे 30 डिसेंबर 2025 रोजी जो शासन निर्णय पारित झालेला आहे, या निर्णयानुसार हे जे ऑथॉरिटी आहे, हा जो अधिकार आहे, हा पूर्णपणे अधिकार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, ज्याला आपण MSCE म्हणतो, तर यांच्याकडे तो वर्ग करण्यात येणार आहे। अर्थातच तो लागू देखील झालेला आहे। तर बघा, आता हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आपल्या सर्वांना माहित आहे, जी आता नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025, ज्याला आपण TET म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हणतो, ही यांच्याच मार्फत राबवण्यात आलेली आहे। तसेच TAIT ही जी आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया म्हणजे भरती परीक्षा होती, ही देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फतच आयोजित करण्यात आलेली आहे। ही TAIT, ज्याला आपण टीचर्स अप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट 2025 रोजी पार पडलेली आहे, ती परीक्षा देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनेच राबवली होती। मग आता व्हायचं काय की परीक्षा घेणारं मंडळ कोणचं, तर MSCE, आणि ती भरती प्रक्रिया या परीक्षेच्या नुसार राबवायची आहे। मग प्रक्रिया कोण राबवणार, तर आयुक्त कार्यालय, शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत ही प्रक्रिया राबवली जायची। मग ही काय व्हायची, निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की आपल्या सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती ही काही 1-2 महिन्याची प्रक्रिया नाहीये, ही वर्षानुवर्षे चालत राहणारी प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये वेळोवेळी कार्यवाही करावी लागत असते। त्याच्यामध्ये विविध टप्पे आहेत, जसे की पहिल्या टप्प्यामध्ये शिक्षक भरतीच्या काही जागा भरण्यात येतात। त्यामध्ये सर्वात अगोदर जिल्हा परिषद, नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा भरणे, त्यानंतर मग खाजगी ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या जागा भरण्यासाठी राऊंडवर राऊंड लावावे लागतात। आणि हे सर्व झाल्याच्या नंतर याला फर्स्ट फेज देखील म्हटलं जाते। मग सेकंड फेज मध्ये परत जे काही उमेदवार शाळा जॉईन केले होते, नव्हते केले, ज्या जागा रिक्त आहेत त्या सर्वांच्या बाबतीत जागा पाहून सेकंड फेज लावला जातो। म्हणजे विविध टप्पे या शिक्षक भरतीमध्ये काय असतात, इन्व्हॉल्व असतात। आणि पुढे मग काय, जर जी परीक्षा घेण्यात आलेली, जशी की TAIT ही परीक्षा घेण्यात आली, त्यानंतर ज्या उमेदवारांनी ही अभियोग्यता चाचणी दिलेली आहे, तर त्यांच्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे, पवित्र पोर्टलवर जाहिराती मागवणे, जाहिराती अपलोड करणे, त्या जाहिरातींना सॉर्ट आउट करून त्याच्यामध्ये सामाजिक आरक्षण बघणे, सामाजिक आरक्षणानंतर समांतर आरक्षण पडताळून पाहणे आणि त्यानुसार जागा काढणे, उमेदवारांचं जे काही माध्यम आहे त्या माध्यमाला कोणत्या जागा येणार, किती जागा येणार, हे सगळं पडताळून बघण्याचं काम शिक्षण आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत होत असते मित्रांनो। मग आता तुम्हीच विचार करा, जे शिक्षण आयुक्त कार्यालय आहे, ज्याच्यामध्ये खरोखरच खूप अनुभवी आणि अभ्यासू असे अधिकारी वर्ग समाविष्ट असतात, हे काय करतात, ही प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडतात। मग उमेदवारांच्या शिफारशी देण्यापासून तर त्यांची नेमणूक करण्यापर्यंतची जी प्रक्रिया होती, ही आयुक्त कार्यालयाच्या मार्फतच चालवली जायची। आणि यामुळे काय व्हायचं, तर आयुक्त कार्यालयाचा जो बहुतांश वेळ आहे
तो या भरती प्रक्रियेमध्ये ओढावल्या जायचा आणि मग याचा परिणाम काय व्हायचा की धोरणात्मक जे निर्णय असतात शासनाचे ते निर्णय राबवणे याच्याकडे मात्र आयुक्त कार्यालयाचं थोडासा दुर्लक्ष होण्याचे देखील काय होते प्रसंग आपल्याला आल्याचे दिसून येतात. अशी विविध कारणं सांगून ही जी भरतीची प्रक्रिया आहे आता ही आयुक्त कार्यालयाच्या द्वारे काढून आयुक्त कार्यालयाकडून काढून घेण्यात येणार आहे आणि ही मात्र दिली जाणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांना. आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचा आपल्या सर्वांना चांगलाच अनुभव असणारच आहे. याचं कारण असं की मागे जे टीईटीचं प्रकरण घडलं होतं मित्रांनो, या टीईटीच्या प्रकरणामध्ये चांगले उच्च पदस्थ अधिकारी देखील समाविष्ट होते. त्यामुळे टीईटीची जी विश्वासार्हता होती ती मागे कुठेतरी मलिन झाली होती. परंतु आता पूर्ण बॉडी चेंज झालेली आहे, त्यामध्ये सर्व बदल देखील करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देखील घेण्यात आलेली आहे. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की ही बुद्धिमत्ता चाचणीचं आयोजन हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडेच होतं. आयोजन करत असताना परीक्षेला अधिक वेळ वाढवून मागितला होता उमेदवारांनी, पण अजिबात परीक्षा परिषदेने त्यामध्ये काही फारसा वेळ वाढवला नाही आणि सांगितलेल्या नियोजित वेळेनुसार काय केलं, परीक्षा घेतली. आलं का लक्षात? परंतु त्याचा जो रिझल्ट लावायचा होता तो रिझल्ट लागण्यासाठी खूप वेळ लागला. जेव्हा उमेदवारांनी शासनाच्या दरबारी काय केलेत, विविध मागण्या केल्यात, विनंती पत्र दिलेत, जे काही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी नंतर पवित्र पोर्टल सुरू व्हावं यासाठी शासनाला खूप विनंत्या कराव्या लागल्या. त्यानंतर कुठं पवित्र पोर्टल सुरू झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत हे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आहे यांचं कार्यकाल कशा प्रकारे चाललं हे बहुतांश उमेदवारांना माहित आहे. अशा या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे ही भरती प्रक्रिया आता देण्यात येणार आहे मित्रांनो. मग आता याच्यासाठी थोडीशी फेररचना याच्यामध्ये केलेली आहे. कशी फेररचना आहे बघा. का दिलेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की ही एक स्वायत्त संस्था आहे. ऑब्व्हियसली MSc ही काय आहे, स्वायत्त संस्था आहे, म्हणजे एक इंडिपेंडंट अशी संस्था आहे ज्याच्याकडे फक्त शिक्षण विभागाचंच कामकाज आहे. यांच्याकडे कामकाज पाहण्याचा अनुभव देखील आहे, कारण यांनी टीईटीच्या परीक्षा घेतल्या आहेत, TIITची परीक्षा देखील घेतलेली आहे, चांगल्या प्रकारे परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळे ही अनुभवी संस्था जर परीक्षा घेऊ शकते तर परीक्षेमधून उमेदवारांचं नेमणूक आणि निवड करून त्यांना नोकरी लागेपर्यंतच जे काही नियोजन आहे, भरती प्रक्रिया आहे ती देखील चांगल्या प्रकारे पार पाडू शकते. आणि एकाच बॉडीकडे काय पॉझिटिव्ह पॉईंट सांगितलेला आहे की जर समजा परीक्षेचं आयोजन करणे आणि परीक्षेच्या आयोजनानंतर उमेदवारांची निवड होण्यापर्यंतची जी काही प्रक्रिया आहे ती जर एकच परीक्षा परिषद हाताळत असेल तर काय होते, याच्यामुळे कामकाजामध्ये पारदर्शकता येते. आता तुम्ही बघा, मध्यंतरी ज्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, स्वप्रमाणपत्र भरण्यासाठी सुरुवात केली तर त्यांना काय प्रॉब्लेम येत आहे, डाटा मिसमॅचचा प्रॉब्लेम येत आहे. याचं कारण CTETची परीक्षा घेणारे जे मंडळ आहे ते केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा मंडळ आहे. त्यानंतर जी काही TET आहे ती MSc ने घेतलेली आहे आणि ती जी TIIT आहे ती देखील MSc ने घेतलेली आहे. मग उमेदवारांच्या नावामधला जो गोंधळ होता तो वेगवेगळ्या संस्थांना हाताळणे, या डिपार्टमेंटकडून त्या डिपार्टमेंटकडे विनंती जाणे, तर यातही बराचसा वेळ जातो, बरेचसे अधिकारी इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्यामुळे अनावश्यक वेळ आणि उमेदवारांना काय होते, वाट पाहण्याची वेळ पडू शकते. म्हणून शासनाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे असं म्हटलं जात आहे की आयोजन आणि निवड ही जर एकाच संस्थेकडे असेल तर हा जो वेळ खाऊपणा आहे तो कमी होईल. मग आता याच्यासाठी फेररचना केलेली आहे, त्यासाठी एक सुकाणू समिती बनवण्यात आलेली आहे. सुकाणू समिती काय आहे मित्रांनो, तर ही समिती असणार आहे 1+5 1+5 अशा अधिकाऱ्यांची. आता 1+5 म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये 1 म्हणजे पहिला जो आहे तो असणारे अधिकारी, तो कोण आहे, ऑब्व्हियसली हे आहेत आयुक्त, शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य. हे असणारे त्याचे अध्यक्ष, म्हणजे हे जे शिक्षण आयुक्त महाराष्ट्र आहेत हे त्यांचे अध्यक्ष असणार आहेत. यांच्या अध्यक्षतेखाली आणखी 5 लोक या समितीमध्ये असणार आहेत आणि हे 5 लोक कोण असणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो. बघा, पहिले अध्यक्ष शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र, त्याच्यानंतर 2 नंबरवर येणार आहेत मित्रांनो अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. हे बघा, हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे अध्यक्ष.
म्हणजे MSCE चे अध्यक्ष हे यामध्ये आणखी असणार आहेत. ओके, अध्यक्ष. त्यानंतर आणखीन कोण असणार आहे याच्यामध्ये? संचालक शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे SCERT. SCERT सदस्य असणार आहेत मित्रांनो. आता SCERT म्हणजे काय? याचा अर्थ संचालक शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद त्यांचे एक अधिकारी जे सदस्य म्हणून राहणार आहेत. त्याच्यानंतर शिक्षण संचालक असणार आहेत, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. शिक्षण संचालक बघा, शिक्षण संचालक ज्याच्यामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांचा देखील समावेश असणार आहे. त्यानंतर कोण असणार आहे मित्रांनो? बघा याच्यामध्ये शिक्षण संचालक प्राथमिक. शिक्षण संचालक प्राथमिक हे देखील असणार आहे. त्यानंतर अजून कोण असणार आहेत? यामध्ये असणार आहेत आयुक्त परीक्षा परिषद सदस्य सचिव. बघा, आयुक्त परीक्षा परिषद हे कोण असणार आहेत मित्रांनो? हे असणार आहेत सदस्य सचिव. आता ही अशी एकूण 6 जणांची सदस्यांची ही काय झालेली आहे? कमिटी झालेली आहे. ही कमिटी आता ही संपूर्ण शिक्षक भरतीची प्रक्रिया, तिचे नियम, त्याची कार्यवाही, त्याच्या जाहिरातीनंतर पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट करण्याची सुविधा देणे, जनरेट करून लॉक करण्याची सुविधा देणे, लॉक केल्याच्या नंतर उमेदवारांना त्यांच्या माध्यम निहाय काय जागा दिसतील आणि त्या जागानुसार त्यांची नेमणूक होणार. जागा नेमणूक झाल्याच्या नंतर काय होईल? त्यांना तशा पद्धतीच्या काय असतील सूचना येतील. अशा विविध प्रकारच्या सूचना उमेदवाराची निवड होईपर्यंत या कमिटीच्या माध्यमातून होणार आहे. तर अशा प्रकारचा संपूर्ण बदल जो शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये होत असल्याचा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. यासाठी कारणीभूत आहे हा 30 डिसेंबर 2025 महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे घेण्यात आलेला मोठा शासन निर्णय. तर तुम्हाला ही माहिती समजली असेलच. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का? जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे सर्व नवनवीन अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. मित्रांनो, हे जे बदल आहेत हे तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही व्हिडिओमध्ये खाली कमेंट्सच्या माध्यमातून नक्की प्रतिक्रिया त्यासाठी व्यक्त करा. हा निर्णय होणं योग्य आहे का किंवा अयोग्य आहे? याचे काही फायदे किंवा तोटे तुम्हाला काही जर वाटत असतील तर या व्हिडिओमध्ये खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.